आज सर्वोच्च न्यायालयाने ईडब्ल्यूएस आरक्षण वैध ठरवलेलं आहे. कशा प्रकारे बघता निर्णयाकडे, कारण 10% सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. सर्वप्रथम मी नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयापैकी एक निर्णय हा होता आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय. आणि त्या निर्णयाचा सुप्रीम कोर्टामध्ये आज अंतिम निकाल होता आणि त्यामध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्टाने हा निर्णय वैध ठरवलेला आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब केला. या निर्णयाचं मनापासून स्वागत करते. सामाजिक मागासलेपण आणि आर्थिक मागासलेपण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण दोन्ही तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत या देशाच्या युवकांच्या भविष्याला डिझाईन करण्याच्या दृष्टीने. आणि त्यामुळे सामाजिक मागासलेपणाला एकीकडे ताकद देत असताना, त्यांच्या पिढ्या घडवायचा निर्णय वरचेवर घेत असताना, आर्थिक मागासलेपण ज्यांच्याकडे आहे त्यांना सुद्धा कुठेतरी न्याय मिळावा. आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या मेरिटमध्ये तर केवळ पैसा त्यांच्याकडे नसल्यामुळे जर त्यांना संधी मिळत नसेल तर त्यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत योग्य आणि आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि आज त्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय, त्यामुळे भविष्यामधल्या पिढ्या घडण्यासाठी या निर्णयाचं मोठं योगदान होणार आहे. मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं या निर्णयाबद्दल अभिनंदन करते आणि सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानते. निकष बदलावेत असं सुद्धा काही मागणी केली जाते, कारण 8 लाखाचा निकष आहे, 8 लाखांपेक्षा कमी. जर 8 लाख निकष असेल तर तो मग गरीब कसा, आर्थिक दुर्बल कसा? आपण जर आता महागाईचा निर्देशांक पाहिला, लोकांच्या फी स्ट्रक्चरचा थोडा अभ्यास केला, एखाद्या व्यक्तीला शिक्षण घेण्यासाठी त्याच्या राहण्या खाण्यापासून लागणारा खर्चाचा सगळ्यांचा अभ्यास घेतला तर हे निकष टाळानुरूप मला वाटत नाही की चुकीचे ठरतील. कारण जर सगळ्याच गोष्टीचं वाढत असेल तर जो निकष आर्थिक मागासलेपणासाठी आहे तो पण बदलणार. त्यामुळे तो निकष ठरवणारी एक टीम आहे, तो निकष ठरवणारे अभ्यास करून ठरवणारी एक टीम आहे. नक्कीच ती टीम त्याला योग्य पद्धतीने हाताळत असणार आहे आणि योग्य निर्णय देत असणार आहे, मला असं वाटतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के अत्यंत महत्वपूर्ण निर्णयों में से एक निर्णय था आर्थिक जो लोग पिछड़े हैं उनको 10% आरक्षण का निर्णय लिया गया था. आज सम्माननीय सुप्रीम कोर्ट ने इस निर्णय को वैध साबित किया है और इस निर्णय को कंटिन्यू करने का निर्णय लिया है. मैं सबसे पहले सुप्रीम कोर्ट के आभार व्यक्त करती हूँ और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का ये निर्णय का स्वागत करती हूँ और ये निर्णय स्वीकार होने के निर्णय पर आनंद व्यक्त करती हूँ. इससे जो पीढ़ियाँ हैं जो आर्थिक दृष्टि से पिछड़े हुए हैं, यहाँ समाज में 2 पिछड़े वर्ग है, एक आर्थिक दृष्टि से पिछड़ा है, एक सामाजिक दृष्टि से पिछड़ा है. सामाजिक दृष्टि से पिछड़ा हुआ वर्ग को आरक्षण का ताकत जितनी जरूरी है उतनी ही आर्थिक दृष्टि से पिछड़े हुए वर्ग को भी जरूरी है. ये जानने का और उनके आने वाले युवाओं को, आने वाली पीढ़ियों को सकारात्मक एक दिशा देने का ये निर्णय है. मैं इसके बारे में हृदय से आनंद व्यक्त करती हूँ, स्वागत करती हूँ. इस फैसले के बाद जो है उदित राज कांग्रेस के नेता है, उन्होंने बयान दिया है और सुप्रीम कोर्ट को लेकर काफी कड़क टिप्पणी की है. बड़ी उन्होंने कहा है कि सुप्रीम कोर्ट, ट्वीट भी किया उन्होंने, सुप्रीम कोर्ट जातिवादी है और इसमें अब कोई शक नहीं रहा, क्योंकि जब भी ST, SC और OBC की बात आती है तो 50% कैप की हवाला दिया जाता है, लेकिन ये जो है सवर्णों की यहाँ पर बात हुई तो उन्होंने तुरंत इसको मान्य कर दी. देखिए, ये निर्णय मैं इसको युवाओं के प्रति जो आर्थिक दृष्टि से सक्षम नहीं है ऐसे परिवारों के प्रति एक सकारात्मक निर्णय मानती हूँ. मैं पिछड़े वर्ग के आरक्षण के साथ हूँ, मैं खुद उन विचारों के साथ हूँ, तो मुझे लगता है उनके आरक्षण को कहीं भी धक्का ना लगते हुए अगर ये आरक्षण दिया जा रहा है तो इसमें कोई गैर नहीं, इसमें कोई राजनीति नहीं होनी चाहिए. उनके बयान को आप कैसे देखते हैं? उन्होंने सुप्रीम कोर्ट की बड़ी, मेरी विनती है इस बारे में कोई राजनीति ना हो. ये युवाओं का भविष्य शेप करने वाली योजना है, इसके बारे में राजनीति ना हो. आरक्षणाचे निकष हे आर्थिक पातळीवरतीच असावेत आणि त्याच दृष्टीने पुढे जावं असं मला वाटतं. नाही, कारण सामाजिक मागासलेपण हा फार गंभीर विषय आहे आणि तो अजूनही लोकांच्या मनातून पुसला गेला नाही. त्यामुळे सामाजिक मागासलेपण जोपर्यंत मनातून जात नाही, जातीपातीच्या भिंती जोपर्यंत माणसाच्या व्यवहारात, मनामध्ये, त्याच्या रोजच्या जीवनामध्ये पडत नाही, तोपर्यंत सामाजिक मागासलेपण ह्या एक लोकांच्या मनामधला विषय कायम राहील. आणि त्यांना ताकद देण्यासाठी, सामाजिक मागासलेपण कायमचं सोडण्यासाठी त्या आरक्षणाला
कंटिन्यू ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ताई, काल काल भाजपची जागर यात्रा होती, त्यामध्ये पूनम महाजन असं म्हटलं की माझ्या वडिलांना कोणी मारलं हे मला माहिती आहे, मात्र त्यामागचा मास्टर माइंड सुद्धा मला माहिती आहे, आणि जेव्हा तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तो का समोर आला नाही, असं त्यांनी थेट आरोप केला. मला त्यांचं काही स्टेटमेंट मी ऐकलं नाही, पण नक्कीच त्यांचं स्टेटमेंट कुठल्या तरी एका विशिष्ट स्टेटमेंटवर अवलंबून असेल आणि त्यांनी ते पूर्ण विचारार्थी मांडलं असेल. ताई, काही वेळापूर्वीच कृषी मंत्री जे आहेत राज्याचे अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी देणारे एक वक्तव्य केलेलं आहे. कशा प्रकारे बघताय का महिला खासदाराला राज्यामध्ये स्वतः कृषी मंत्री कशा प्रकारचं वक्तव्य? मी हे वक्तव्य पाहिलेलं नाही सन्माननीय मंत्री महोदयांचं, पण कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही महिलेविषयी आणि कोणत्याही इतर महिला काय पुरुषांविषयी सुद्धा आदरयुक्त पद्धतीने टीका केली पाहिजे असं माझं मत आहे. जर टीकाची पातळी घसरत असेल तर ते अयोग्य आहे. गुलाबराव पाटलांनी सुद्धा सुषमा अंधाऱ्यांबाबत तसंच वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे. नक्की असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. कुठेतरी पातळी राजकारणाची घसरते का, किंवा महिला राजकारणाची पातळी घसरू नये याची काळजी सर्वांनी घेणं आवश्यक आहे. एखादा व्यक्ती जे बोलतो त्या बोलण्याचं भांडवल न करणं हे सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी माझं जे मत मांडलंय ते मत कायम आहे. कोणी याचं भांडवलही मीडियाने सुद्धा करू नये असं मला वाटतं. ये हिंदी में कि जो बयान आ रहे लगातार सरकार की तरफ से, जो मंत्री एकनाथ शिंदे के खास तौर पर सुप्रिया सुळे जी हो या फिर सुषमा अंधारे, उनको लेकर जो बयान दिए जा रहे हैं उसको लेकर कैसे आप लोग? मैं कोई भी मंत्री हो, चाहे वो कोई भी पार्टी का हो, कोई भी राजनीति में या राजनीति के परे काम करने वाला व्यक्ति हो, वो महिलाओं के प्रति सम्मानजनक व्यवहार रखे ऐसी अपेक्षा करती हूँ. और मैं सिर्फ राजनीति में नहीं तो राजनीति के बाहर भी महिलाओं को सम्मानजनक व्यवहार मिलना चाहिए. महिलाओं को क्या किसी और पुरुष के बारे में भी गलत टिप्पणी, वैयक्तिक टिप्पणी और नीचे के स्तर की टिप्पणी नहीं होनी चाहिए. राजनीति की गरिमा बनाए रखनी चाहिए. मुंबई में बीजेपी ने मुंबईचा जागर इसका अभियान शुरू किया है और उसमें वो मुंबई बीएमसी को लेकर मुद्दे उठा रहे, रोज सभाएं कर रहे हैं. विपक्ष का ये कहना है कि बीजेपी हमेशा ये जागर नहीं है, गाजर है. बीजेपी हमेशा लोगों को लॉलीपॉप देती है, 2014 से चल रहा है. देखिए, अभी चुनाव है तो हर पार्टी अपनी पार्टी की मर्यादाओं को बढ़ाने की, अपनी पार्टी की ताकत बढ़ाने की कोशिश करेगी. तो ये सब बयान होना नेचुरल है. इस पे ज़्यादा अपनी एनर्जी ना खर्च करते हुए फोकस का हम सब करें, ये ज़रूरी है. पूनम जी ने जो बयान दिया था कल, पूनम जी ने जो बयान दिया था मैंने वो बयान सुना नहीं, तो इसलिए उस बारे में मैं टिप्पणी नहीं कर सकती. पर जब वो कह रही है कुछ तो किसी चीज़ के रिप्लाई में या किसी चीज़ के रिस्पॉन्स में कह रही होंगी और विचारपूर्वक कह रही होंगी. आरक्षणाचा जनरलाइज आराखडा आहे, त्याच्यानुसार 50% पुढे कोणतीही एक्सेसिव्ह गोष्टी झाल्या नाही पाहिजे असं 1992च्या तरतुदीत म्हटलेलं आहे. आता आपण दिवसेंदिवस वेगवेगळ्या घटकांना आरक्षण देऊन एक सत्ताधारी वेगळ्या प्रकारचं राजकारण साध्य करतात, यातून असं दिसतं का? कारण ते कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट जाऊ शकतं. कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट कुठली गोष्ट जायची नाही, काळजी घेणारी एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये एक व्यक्ती हा निर्णय घेत नसतो. त्याच्यामध्ये एक टीम बसत असते, अभ्यासू लोकांची टीम बसत असते, कायद्याचा अभ्यास होत असतो. आणि मला वाटतं की याच्यामध्ये सामाजिक आरक्षणाला धक्का न लावता जर होत असेल तर त्याचं काही स्वागत न करण्याचं कारण नाही. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींचं आरक्षण काढून दिलं गेलं आहे का? त्यामुळे इथे प्रश्न तो येतच नाही. नहीं, बीजेपी आज जो फैसला आया उसको लेकर विपक्ष का ये कहना है कि 2005 से इसकी शुरुआत हुई थी जब कांग्रेस की सरकार थी. अब मोदी जी की सरकार में ये फैसला कोर्ट ने सुना है, लेकिन बीजेपी जो है हर बात को लेकर इवेंट करती है और चुनाव जो कि 2 राज्यों में चल रहे हैं और दिल्ली में भी चुनाव चल रहे हैं, तो इसको लेकर फायदा लेने की बीजेपी कोशिश कर रही है, ऐसा उनका कहना है. मैंने यही कहा कि जब भी चुनाव होते हैं हर पार्टी अपनी मर्यादाओं को बढ़ाने की, अपनी क्षमता और ताकत को बढ़ाने की, अपने विजय को प्रस्थापित करने की कोशिश करती है. इसके लिए कोई बंधन विपक्ष की पार्टियों को भी नहीं है. वो भी अपनी पार्टी बढ़ाने के लिए कोशिश करें, पर उनके कार्यकाल में अगर अच्छे निर्णय नहीं हुए या हुए अच्छे निर्णय वो लोगों तक नहीं पहुंचा पाए, इसकी जिम्मेदारी बीजेपी की नहीं हो सकती. भाजपची कुठेतरी कोंडी होते का युतीमध्ये? कारण सातत्याने आपण शिंदे गटातील जे आमदार असतील, मंत्री असतील त्यांची वक्तव्य पाहत आहोत. म्हणजे आज दुसरं एक प्रकरण समोर आले, प्रकाश सुर्वे यांच्या नावाने सुपारी दिली होती अशी एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आली आहे. इकडे प्रकाश सुर्वेंचं ऑडिओ प्रकरण असेल, व्हिडिओ प्रकरण असेल,
सत्तारांचं वक्तव्य असेल, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य असेल, कुठेतरी भाजपची प्रतिमा मलिन होते असं वाटतं? मला असं वाटत नाही, कारण ह्या सगळ्या व्यक्तिसापेक्ष विषय आहेत. त्यामुळे कोणाची प्रतिमा ही त्या व्यक्तीचीच प्रतिमा कमी किंवा जास्त होत असते जो व्यक्ती बोलत असतो. आता समजा मी इथे काही बोलले तर ते माझं वैयक्तिक स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकूणच सर्वांनी तो प्रोटोकॉल पाळावा. आणि याचं भांडवल पण केलं जातं, हे जास्त प्रमाणात भांडवल केलं जातं. एखादा व्यक्ती एखाद्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलत असताना त्याचे वेगळे अर्थ लावणं हे पण मला वाटतं अति वाढत चाललंय आता. काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येते आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे त्यामध्ये सहभागी होणार आहेत, शरद पवार पण सहभागी होणार आहेत असं म्हटलं जात आहे. आता हे मी बातम्यात पाहिलेलं आहे. युपीएचे जे घटक आहेत ते त्याच्यात सहभागी होणार आहे, याच्यामध्ये काय गैर आहे? विशेषतः मराठवाडा कुठेही पण ते त्यांच्या युपीए मध्येच आहेत तर ते तिथे सहभागी झालेत, काही गैर असण्याचं कारण नाही. जेबी पार्टीला जे बेंचवरती होते आरक्षणाचं, त्यांनी असं म्हटलं की हे लॉंग टर्म साठी आपण चालू ठेवू शकत नाही आणि याचा जर वैयक्तिक कोणाला जर त्याच्यातून काही गोष्टी घडल्या त्यांनी असं म्हटलं तर या आरक्षणाचा पुनर्विचार केला जाईल. जर ते लॉंग टर्म मिळणार नसेल तर मग ते शॉर्ट टर्म साठी त्याला कितपत फायदा ठरला असतो. आता हे बघा, हे सुप्रीम कोर्टाचा 5 जजेसचा बेंच आहे, त्यांच्यापेक्षा मी विद्वान नाही. त्यामुळे त्यांनी जे बोललेत ते जास्तच महत्त्व आणि गंभीरतापूर्वक आहे. त्यामुळे त्याचा वेळोवेळी आढावा ते घेतील आणि वेळोवेळी त्याच्यावर निर्णय होतील, वेळोवेळी अपील्स होतील, वेळोवेळी चर्चा होतील असं मला वाटतं. आणि त्या चर्चेत जनहिताच्या दृष्टीनेच निर्णय होतील असा मला विश्वास आहे. ताई, महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती झाल्याच्या नंतर त्यांची नियुक्ती होती म्हटलं नावाची होती एखादी. आता त्याला मी काय करू शकत नाही. मी कोणत्या नावाची चर्चा माझ्याशी जोडली जाते ह्याला मी काय करू शकत नाही. पण मी ऑलरेडी देशाच्या टीममध्ये आहे, मी देशाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या टीममध्ये आहे, मी एका मोठ्या संघटनातल्या सर्वात जुन्या असलेल्या आणि सगळ्यात ताकदवर असणाऱ्या प्रदेशाची सहप्रभारी आहे. त्यामुळे माझा त्या पदावर क्लेम असण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यामुळे ही चर्चा चुकीची आहे, साफ चुकीची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.